नमस्कार डिअर फ्रेंड्स. का आपल्या घरामध्येही कोणी घोरतं का? आणि इतक्या मोठमोठ्याने घोरतं का की घरातल्या इतर मेंबर्सची जी आहे झोप उडून जाते? तर डिअर फ्रेंड्स, आजच्या या टॉपिकमध्ये आपण जाणून घेऊ की व्यक्ती का इतक्या मोठमोठ्याने घोरतो, घोरणं कशामुळे होतं, आणि घोरणं बंद करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी फार अगदी साधा सोपा घरगुती उपाय कुठला राहील जो असं आपण कधी ऐकला नसेल. नमस्कार, मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नील आणि तुम्ही बघत आहात माझ्या चॅनल डॉक्टर स्वप्नील पडवेकर. डिअर फ्रेंड्स, जर तुम्ही फर्स्ट टाईम आमच्या चॅनलला व्हिजिट करताय तर आपल्याला कुठल्याही आजारासंबंधी औषधासंबंधी माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मेसेज करू शकतात. आम्ही लवकरात लवकर त्याचा रिप्लाय करू. आणि चॅनलला लाईक करण्यासोबतच सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ आणू त्याचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील. टॉपिक स्टार्ट करू डिअर फ्रेंड्स आपण. तर घोरणं का होतं असा खूपशा पेशंटचा नेहमी प्रश्न असतो की आमचे जे मिस्टर आहे यांना फार जास्त घोरण्याची सवय आहे आणि खूप वेळा इतक्या मोठमोठ्याने घोरतात की रात्री आमची झोप मोडते आणि झोप एकदा मोडल्यानंतर परत रात्री झोप लागत नाही. तर डिअर फ्रेंड्स, घोरणं हा एक आजार नसून एक सवय आहे. तर घोरण्याचं रिझन एवढंच आहे की जेव्हाही नाक, घसा आणि जीभ जो हा एक खूप मोठा स्नायू आहे शरीरातला, याच्यामध्ये जेव्हाही सैलपणा येतो त्याच्या परिणामस्वरूप श्वसन घेताना जो आवाज होतो त्याला आपण घोरणं म्हणतो. आता हे थांबवू कसे शकतो आपण, तर ते आपण थोडक्यात बघून घेऊ. उपाय अतिशय साधे आणि सोपे आहे मित्रांनो. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ओवा असतो आणि तूपही असतं. पहिला उपाय मी आपल्याला सांगेल. आपल्याला अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा तूप घ्यायचं आहे. तूप थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, याच्यामध्ये ओवा टाकायचा आहे आणि ओवा परतून घ्यायचा आहे. ओवा परतल्यानंतर या मिश्रणाला थोडं थंड करायचं आहे आणि जेव्हा हे मिश्रण थंड होईल तेव्हा त्याच्यात आपल्याला पाव चमचा ते अर्धा चमचा मध घालायचं आहे. असे जे रुग्ण आहे की जो हा व्हिडिओ बघत असतील ज्यांचं वजन जास्त आहे, यांनी थोडी मात्रा वाढवली तरी चालेल, पण फार जास्त ओव्याची मात्रा घ्यायची नाही आहे. मी रिपीट करेल उपाय. अर्धा चमचा आपल्याला ओवा घ्यायचा आहे, तो तुपातनं परतून घ्यायचा आहे. तूप गरम करून ओवा परतून झाल्यानंतर जेव्हा हे मिश्रण थंड होतं तेव्हा त्याच्यात अर्धा चमचा किंवा पाव चमचा मध घालून आपल्याला झोपण्याच्या 30 मिनटं आधी याचं चाटण करायचं आहे, म्हणजे हे खायचं आहे आणि वरतून थोडंसं कोमट पाणी प्यायचं आहे. हे सलग 7 ते 10 दिवसांसाठी करायचं आहे अशा लोकांना ज्यांना घोरण्याचा फार जास्त प्रमाणात त्रास होतो आणि त्यांची ही जी आहे झोप पूर्ण होत नाही. असेही पेशंट असतात की जेव्हाही घोरल्यामुळे घरचे मेंबर उठवतात तर त्यांनाही प्रॉब्लेम होतो. तर त्यांनी हा उपाय करायचा आहे. दुसरा साधा सोपा उपाय आहे वेखंड. वेखंड जर आपल्या घरात असेल तर चिमूटभर वेखंड घ्यायचं आहे आणि झोपण्याच्या 30 मिनटं आधी, म्हणजे अर्धा तास अगोदर, दुसरा उपाय सांगतोय मी. वेखंड चिमूटभर घ्यायचं आहे आणि 1 कप कोमट पाण्यातनं हे आपल्याला रात्री झोपताना घ्यायचं आहे. असे रुग्ण ज्यांना ओव्याचा तुपेचा उपाय नाही जमत ते वेखंडाचा उपाय करू शकतात. फक्त ओव्याचा जो उपाय आहे तो तुम्हाला सलग 7 ते 10 दिवसांसाठी करायचा आहे. वेखंडाचा जो उपाय आहे तो आठवड्यातनं 2 ते 3 वेळा केला तरी पुरेसा राहतो. आता मी का यांचा वापर केला हे आपल्याला शॉर्टमध्ये सांगेल. तूप जो आहे मुखाला म्हणजे जिभेला लुब्रिकेट करण्याचं काम करत असतो. ओव्याची निवड याच्यासाठी केलेली आहे की ओवा उत्तमरित्या कफ कमी करत असतो घशातला आणि नाकातलाही, आणि मध जे आहे इन्फ्लेमेशन दूर करतं. या तिघांचंही जेव्हा आपण चाटण घेतो किंवा याचंही मिश्रणाचा आपण वापर करत असतो झोपेच्या आधी, तर घोरणं फार चांगल्या प्रमाणामध्ये कमी होऊन जातं किंवा बंदही होतं. दुसरा उपाय पण तसाच आहे. वेखंड जे आहे श्वसन संस्थेचे जे विकार आहे, मेंदूशी निगडीत आहे, मस्तिष्काशी निगडीत आहे, या प्रॉब्लेम्समध्ये वापर केला जातो हिचा आयुर्वेदामध्ये. तर ज्यांना ओव्याचा आणि तुपाचा उपाय नाही जमत ते वेखंडाचा पावडरचा उपाय करू शकतात. फक्त चिमूटभर वेखंड आपल्याला 1 कप कोमट पाण्यातनं घ्यायची आहे आठवड्यातनं 2 ते 3 वेळा. तर डिअर फ्रेंड्स, कुठले कुठले असे पेशंट असतात ज्यांना जास्त घोरणं असतं मी तेही शॉर्टमध्ये सांगेल आपल्याला. व्यक्तीचं जर फार जास्त प्रमाणात वजन वाढलं आहे, लठ्ठ झाला आहे, तर अशा पेशंटमध्ये नाकाचे जर काही कोणाला प्रॉब्लेम्स वगैरे असतील, सर्दी पडसे जर कोणाला झालेलं आहे आणि व्यक्ती दिवसभर काम करून फार जास्त थकला असेल तरी पण व्यक्ती रात्री झोपेमध्ये घोरत असतो. तर डिअर फ्रेंड्स, हे साधे सोपे उपाय होते जे घोळण्यासाठी मी आपल्याला सांगितले. कुठल्याही प्रकारचे औषधं न घेता जर झोपेच्याही आपण सवय बदलल्या, पालथं जे आहे तुम्ही झोपू शकतात आणि पालथं झोपणं ज्यांना जमत नाही तर त्यांनी सरळ झोपण्याऐवजी डाव्या कुशीवर झोपायचं आहे. याने ही जीभ मागे सरकत नाही, घशापर्यंत साईडला राहते आणि याने हे घोळण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होतं. रात्री झोपताना खूपसे असे रुग्ण असतात ज्यांना भरपूर पाणी प्यायची सवय असते.
तर घोळण्याचं जर प्रमाण कमी करण्यासाठी रात्री फार थोडंसं तहान लागली तरच थोडं पाणी प्यायचं आहे. 2 ते 3 ग्लास पाणी पिण्याची ज्यांना सवय असते भरपूर पाणी पिण्याची, त्यांनी रात्री झोपताना घोळण्याचे जे पेशंट आहेत त्यांनी पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं आहे. तर डिअर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ होता. जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, आपल्या घोळणाऱ्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यासोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण की जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ आणू त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नील आपली आज्ञा घेतो.